काय एखादी माय लेकराला ज्या वेळेला पाळण्यात झोपवते ना त्यावेळेला ते रडणार पोरग आहे, गोंधळ घालतं, काही दिलं तरी ऐकत नाही. त्याची आई त्याला पाळण्यात घालते आणि पाळण्यात जगातली कोणती माय पाळण्यात पोरग घातल्यावर अशा विशिष्ट शब्दांचं वर्णन करते, उल्लेख करते. कोण शब्दकोश शब्द दिसतोय. तिनं हे जे गायलेलं आहे ना, अनाहताचा हल्लुरुगाशी, किती प्रेमानं निजवते आपल्या बाळाला. तसं ज्ञानोबारींची कृपा आपल्यापर्यंत पोहोचणं या जन्मात शक्य नाही, पण ज्ञानोबारे तुम्ही यांच्यावर कृपा करा हे सांगायला कोणीतरी माय लागेल ना. ते माय बनण्याचं सामर्थ्य या गडामध्ये. गड आपला माय आहे, गड आपला बाप आहे. गडावरील महंत आपले मायबाप आहे, साधू संत आहेत. त्यांनी आपल्याला वाट दाखवण्याचं काम केलं, म्हणून मी मुद्दाम वाट दाखवण्याजोगाचा अभंग सेवेकरता निवडलाय. संकल्पित वेळी त्या अभंगाची भूमिका मांडतोय. महाराष्ट्रातली सगळी भजन वैभवातली दिग्गज मंडळी, श्रद्धेय संभाजी बाबा महंत संभाजी महाराज उपस्थित आहेत. माझे बंधू विठ्ठल महाराज गलदराज पखवाजाच्या साथीला आहेत. उत्तम गायनाचार्य मंडळीत थकीक नाना उपस्थितच आहेत. अनेक सर्व महाराज मंडळींच्या चरणी प्रणाम करतो. आतकरे महाराजांचं भजन आपण मगाशी ऐकत होतो. आपल्या सगळ्यांना वंदन करतो. पावसामुळे आपल्याला कीर्तनवरती घ्यावं लागतंय, पण पर्जन्य पडे आपल्या स्वभाव आहे, त्याचा स्वभाव आहे. ते काय आपल्या सांगण्याहून चालू होत नाही आणि आपल्या सांगण्याहून बंदही होत नाही. चुकून ते जर पुढाऱ्यांच्या हातात दिलं असतं तर त्यांनी पालकमंत्री पाहून फिरवला असतं. या जिल्ह्याचा पालकमंत्री फिरवा फिरवा फिरवा. अरे काय फिरवतो बाबा, थोडा थोडा आता तुमच्याकडे फिरवला. आमच्याकडे भरपूर पाऊस झाला. तुमच्याकडे पाऊस मगाशी खूप मला आनंद वाटला. मगाशी श्रद्धेय अमृत महाराज जोशी बाबांकडे थांबलो. महाराजांचे चातुर्मास चाललाय. बाबांबद्दल गडाबद्दल त्यांनी इतक्या प्रेमाने वर्णन केलं आणि मनापासून मला खूप आज मी समाधानाने कीर्तन करतोय. मला आनंद आहे. एरवी कीर्तन आपण दररोजच करतो, दररोजच सकाळ संध्याकाळ बंधू भगिनींनो, पण इतका आनंद, इतकं समाधान, पायरीची सेवा करण्याचं समाधान वेगळं असतं. तासात सव्वा तासात आपल्याला मोकळं करणारे टाळी वाजवा. विठ्ठल. इतर ठिकाणची कीर्तनं वेगळी असतात आणि गडावरची, संस्थेतली, फळावरची कीर्तन वेगळी असतात. का इथं कोण येतं कीर्तन ऐकायला? इथं कोणी कीर्तन ऐकायला येत नाही. वैदिको वर्णमिच्छन्ति अर्थमिच्छन्ति पंडिता गायको स्वरमिच्छन्ति टाळ घोष इतरे जना. कोण येतं? वैदिको वर्णमिच्छन्ति. इथं वैदिक येतात, इथं पंडित येतात, इथं गायक येतात, इथं टाळ घोषाचे अधिकारी येतात. प्रत्येक जणाला कीर्तनाला आल्यानंतर काहीतरी शोधायची सवय असते. वैदिको वर्णमिच्छन्ति. वैदिक जर कीर्तनाला आले तर ते कीर्तनकाराची जात पाहता. ते म्हणतात कीर्तनकार बोलणे ब्राह्मण नाही वाटून राहिला. पण वैदिको वर्णमिच्छन्ति अर्थमिच्छन्ति पंडिता. पंडित जर कीर्तनाला आले तर ते म्हणतात अरे अभंग घेतला महाराजांनी पण संगतीने लागली गड्या आम्हाला. उपक्रम उपसंहार काय आम्हाला अभंगाचं कळाला नाही. वैदिको वर्णमिच्छन्ति अर्थमिच्छन्ति पंडिता गायको स्वरमिच्छन्ति. गायक जर कीर्तनाला आले तर ते म्हणतात कीर्तनकार स्वरात असावा. त्यांची अपेक्षा असते तेवढी. मी पखवाजवला पांढरी दोन आणि मी बोलून राहिलो काळी तीन, त्यांना त्रास होईल ना त्याचा. वैदिको वर्णमिच्छन्ति अर्थमिच्छन्ति पंडिता गायको स्वरमिच्छन्ति. पण ज्याला यातलं तीन गोष्टीतलं काहीच कळत नाही ते लोक म्हणतात चला हो टाळाचा घोष कानावर पडणार आहे. टाळ घोष इतरे जना. प्रत्येक मनुष्य या वारकरी संप्रदायाच्या सेवेमध्ये रत आहे. तो काहीतरी मिळवण्याकरताच आहे, काहीतरी प्रसादाकरताच आहे. आणि प्रसादाची नटलेली परंपरा आपण सांभाळतोय. त्यामुळं परमार्थ 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 म्हणजे काय बुवा, गुलेबाबा म्हणायचे. असं इकडचा डोंगर इकडे उचलून ठेवायचं म्हणजे परमार्थ का? अरे मित्रा, समजूत बदलली झाला परमार्थ. बाबांचं वाक्य का दिसले नाही गडावर तुम्ही कीर्तनाला? आपलं काय नाव होतं का पत्रिकेत? अरे नसल जागा राहिली बाबा, लय मोठी पत्रिका छापावी लागते गडाची. आपण त्यांचं होतं ना, चुकून टाकलं कदाचित. असं कसं त्यांनी छापून दिली असतील पत्रिका?
नाही पण आमचं पाय पुढच्या वर्षी टाकलं जाईल, ही समजूत आहे ना सगळी, ही बदलली, झाला परमार्थ. त्याला काही फार पराक्रम करावा लागतो असं काही नाही. थोडेपरी निरे थोडंच द्यायचं देवाला, पण खरं द्यायचं. घ्या महाराज दूध, दुधाचा ग्लास आणायचा, पूर्ण ग्लास भरलेला, पण अर्धच दूध आणि अर्ध पाणी. बरंच पण बिना पाण्याचं. तसं पारमार्थिक दृष्ट्या वाटचाल करत असताना थोडीशीच आपल्याला पेलवेल, मानवेल तेवढी सेवा करता येईल तेवढी, पण ज्याची खरी सेवा, खऱ्या सेवेला भीती राहत नाही म्हणून थोडीशी सेवा प्रेमानं करण्याकरता आपण सगळेच जण प्रयत्न करतो. तुकोबाराने अपेक्षा आपण सगळ्यांनी सेवा केली पाहिजे, पण या सेवेमध्ये तुम्ही कोणाचा तरी आदर्श घेऊन सेवा केली पाहिजे. कोणाच्याही मागं जाऊन तुम्हाला सेवेला तत्पर होता येणार नाही. तुम्हाला कोणाचा तरी आदर्श ठेवावा लागेल डोळ्यासमोर. अहो, वारकरी संप्रदायाचं क्षेत्र सोडा, जगातल्या कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला अग्रेसर बनायचं असेल, मला अग्रेसर बनायचं असेल, तर कोणीतरी आदर्श माणूस डोळ्यासमोर लागतो. कीर्तनकार बनायचंय, त्या क्षेत्रातला आदर्श लागेल. वादक बनायचंय, त्या क्षेत्रातला आदर्श लागेल. साऊंड ऑपरेटर जरी बनायचं असलं तरी त्या क्षेत्रामध्ये ज्याने क्रांती केली त्याचा चेहरा नजरेसमोर ठेवावा लागेल. त्याच्याकडून कोणीतरी काहीतरी कुठंतरी शिकावं लागेल. भारत देशच अनुकरणीय देश आहे. इथं एकमेकाचं अनुकरण करत आपण पुढं चालतो. मी तर पुढं सांगतो तुम्हाला, माणसांचं सोडून द्यावं, या देशातले प्राणी सुद्धा अनुकरण करत जीवन जगतात. यद्यदाचरते श्रेष्ठा तत्तद्देवे तरोजना सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते एत वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती एर तेचे अनुष्ठिते सामान्य सकळ एक श्रेष्ठ आचरला जैसे पाहुनी जन वर्तते तैसे. एकानं आचरण करायचं आणि बाकीच्यांनी त्याच्या मागे जायचं. पुण्यामध्ये 3.5 शहाणे होते म्हणतात, त्यात एक नाना फडणीस होते. फडणवीस नाही बरं का, फडणीस, नाना फडणीस. त्यांच्याकडे दुपारच्या वेळेला एक गृहस्थ गेला आणि तो म्हटला, नाना ह्या माझ्या गोळ्या आहे. 2 काठीवाळ गोळ्या होते त्यांच्याकडे. ह्या 2 गोळ्या माझ्या आहे, यातले एक आई आहे आणि एक मुलगी आहे. दिसाला दोन्ही सारख्या महाराज, स्वतःचा फरक नाही, काडीचा फरक नाही. हिला काढा तिला मांडा, कोणी ओळखणार नाही इतक्या देखण्या. नाना यातले एक आई आहे आणि एक मुलगी आहे. आई कोणती लेक कोणती तुम्हाला ओळखायचंय. नाना हसायला लागले. चला म्हटले पाण्यावर. जवळ तलाव होता, तलावावर दोन्ही घोड्या घेऊन गेले, सोडल्या घोड्या तलावात. कोणत्याही प्राण्याला स्वभावता पोहण्याचा गुण असतो. कुत्र तुम्ही किती पोरात फेका ती तुमच्या अगोदर घरी येतं, त्याला पोहण्याचा गुण आहे, स्वभाव आहे. त्या दोन्ही गोळ्या पाण्यात सोडता बरोबर पोहायला लागल्या महाराज. फक्त पोहताना एक गोळी पुढं पोहत होती, अनेक तिच्या माग पोहत होती. नाना म्हटले, पुढं पोहणारी माय आहे आणि माग पोहणारी लेक आहे. नानांचं वाक्य, हा भारत देश आहे, इथल्या माणसांचं नाही. इथले प्राणी सुद्धा आपल्यापेक्षा मोठ्याचं अनुकरण करत जीवन जगता. आई करता पाणी नवीन नाही आणि लेकी करता पाणी नवीन आहे, म्हणून पोहण्याचा अभ्यास करत पोहलं पाहिजे. हे अनुकरणीय जीवन या देशातलं आहे. एकमेकाचं अनुकरण करत आपण पुढे चालतो महाराज. घरातली मुलं आई वडिलांचं अनुकरण करतात, शाळेतले विद्यार्थी शिक्षकाचं अनुकरण करतात, नेत्याचं अनुकरण कार्यकर्ते करतात. पण या संपूर्ण विश्वाचा अनुकरणाचा अभ्यास केला तर संपूर्ण विश्व संतांचं अनुकरण करतं. संतांच्या पलीकडे इथं अनुकरणीय जीवनच नाही. इतकं सुंदर निकोप आणि पवित्र जीवन संतांचं आहे. मनापासून आनंद आहे की आपल्याला संत जीवनाचा प्रवास करायची संधी मिळते. मग महाराज आम्ही संतांच्या मागं जावं, संतांच्याच मागं जावं. या अभंगामध्ये तुकोबारांनी व्यावृत्ती केली इतर साधनाची. काय करावी साधने, काय करावी साधने असं म्हणत असताना सगळे दरवाजे बंद केले तुकोबारांनी. कोणाचाच मागोवा घेऊ नका. शास्त्रामध्ये सुद्धा त्याचा पुरावा आहे. कोणाच्या मागं जाऊ नका आणि कोणाच्या मागं जावं स्वतंत्र मुद्दे. कोणाच्या मागं जाऊ नका यादीच दिली आपल्या पुढं. खरं मूर्ख स्वेच्छाचारी तार्किक अनुभवशून्य अगुणज्ञ अमतस्थिरम तेषाम पार्श्वम न गच्छयु. या लोकांच्या मागे जाऊ नका. कोण? खरं. खरं म्हणजे गाढव. गाढवाच्या मागे जाऊ नये असं म्हणतात कुत्र्याच्या पुढं. आणि गाढवाच्या, तुम्ही बोर झाले का?
मी घरी जाऊ का? कुत्र्याच्या आणि गाढवाच्या जाऊ नये. मी 4 पायाच्या गाढवाबद्दल बोलतोय बरं का. काय माणसं कुठलाही आंधळ्यासारखा प्रवास करायला लागली. ज्ञानोबारे म्हणतात कैचे प्राप्तीचे वेळे हृदय आंधळेपणाचे डोळे, की असं ते आपुले डोळे आपणच जा की आंधळ्याचा प्रवास करावा आपण. नाही नाही नाही, डोळे असून माणसं आंधळी जगात. चला मूर्खाच्या मागे जाऊ नये. खरह मूर्ख, मूर्खाच्या मागे जाऊ नये. स्वेच्छाचारी, ज्या लोकांनी स्वतःची वाट स्वतः ठरवली त्या लोकांच्या मागे जाऊ नये. वाटेला कोणीतरी मार्गदर्शक लागतो, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. अरे ऐक, काय तुझ्या जीवनाचा शिल्पकार? येड्या चिखलाच्या गोळाला आकार द्यायला कुंभार लागतो, सोन्याच्या लगडीला अलंकार घडवायला सोनार लागतो. तसे हे बिघडलेलं जीवन पांडुरंगाच्या पायावर घालायला नगद नारायणासारखा महात्मा लागतो. त्याशिवाय जीवन देवाकडे जाऊ शकत नाही महाराज. इतकं घाणीचं साम्राज्य कधी स्वीकारावं देवानं? कोणीतरी लागेल ना वशिला लावायला, नाव सांगायला. तुका म्हणे तुम्ही निरविले आवरी मग मग मज हरी उपेक्षिना. कोणीतरी लागेल ना. हे प्रमाण काय गोंडाळून ठेवायचे का? स्वेच्छाचारी लोकांची वाटचाल करायची आपण. क्षेत्र कोणतंही असो ना, आत्मराज एका ओवीत फुली मारतात. एकच ओवी. प्रवृत्ती निवृत्ती कार्या अवश्य पाहिजे आचार्या, आपमती भजताराया ते अनेका अपाया माझी पडती. पंथ ते चुकले आपुल्या मतीचे, पंथ ते चुकले आपुल्या मतीचे. पंथ ते चुकले आपुल्या मतीचे, पंथ ते चुकले आपुल्या मतीचे. ते चुकले आपुल्या मतीचे. ते
तीची. ज्यांनी स्वतःच्या विचाराने वाट शोधली तया मागे त्यांचे तीची हाल. कारण ती वाट स्वेच्छाचारी आहे. खरं मूर्ख स्वेच्छाचारी तार्किक तर्क वितर्क करणाऱ्या लोकांच्या मागे जाऊ नका. त्यांच्या नादाला लागून जीवनाचं सोनं होत नाही. अनुभव शून्य हा काडीचा अनुभव नाही, त्यांच्या मागं जायचं. इथं अनुभवजन्य ज्ञान लागेल. तुमच्या माझ्या पांडित्याला पूर्वोपदेशन पांडित्य. चला मी तुम्हाला सुख दाखवतो. अरे ऐक, लय पाहिले सुख दाखवणारे हे सगळे दुरून डोंगर साजरे लोक प्रपंचासारखं परमार्थ करायला लागले. नवल वाटतं कधी कधी. काही पूर्वाचार नाही, काही वेदाचं अनुकरण नाही, सत्शील नाही. आपण जातोय कुठं? म्हणजे प्रपंचासारखी अवस्था झाली. आपलं नाही बाबा, समोरच्याचं बरं आहे. जरा काय त्याचं बरं आहे त्याला जाऊन विचारा, त्याचं बरं आहे का? एका जावानं आपल्या सासऱ्याला फोन लावला. तो म्हणे, सासरे बा तुमची पोरगी मला दिवसातून 3 टाइम मारते हो. सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम. आता एका दिवसातून 3 टाइम मार खाणारा किती पक्का असेल? बाई कशी पक्की असेल 3 टाइम मारणारी? तो म्हणे, बुवा आता माझे शेवटचे दिवस आहे. सासरे बुवा काय फळ घातलं आमच्या कडू तुम्ही पदरात. हे आमचं आयुष्य बर्बाद झालं म्हणे. राव कसं फळ घातलं तुम्ही? सासरा म्हणे, सांभाळ थोडे दिवस, त्या फळाचं झाड मी सांभाळून राहिलो. चला आता काय यातलंय. आपल्याला वाटतं त्याचं बरं. अहो एका माणसाची बायको मेली, नशिबान होता, म्हणजे आबागी होता विचार. प्रवास चालला, प्रेत यात्रा चालू होती. त्याच्या उजव्या हातात मडकं होतं आणि डाव्या हातात कुत्रं होतं. लोक म्हटले, प्रेत यात्रा मडकन कुत्रं, मडकन कुत्रं. एका माणसावर रावलंच नाही. तो म्हणे, का मडकं? म्हणे माझी बायको मेली. कुत्रं? ते म्हणे पिसाळलेलं कुत्रं आहे, तेच तिला चावलं. ती मी सोबत चालवलं. तो म्हणे, एक उपकार काड्या गाड्या काय तेवढं कुत्रा आम्हाला द्या. तो म्हणे, गेडा झाला का तू? अरे कुत्रं कुठं सहज मिळतं का? हे मागचे काही अंत्यविधीला आले नाही म्हणे, कुत्र्यासाठी झाले रांगे तू. बघा अशा अनेक लोक पंथ चुकून आपल्याला म्हणतात आमच्या मागं या, लग्न करून घ्या, लग्न करून घ्या, लग्न करून घ्या. आपणही गेलो त्यांच्या मागं, पण आपल्याला दिवा दिसलाच ना, पाहतोय ना. तीच वाटचाल परमार्थिक क्षेत्रात लावायची. अनुभव शून्य लोकांच्या मागं प्रवास केला की देव कधी डोळ्यानं सुद्धा दिसत नाही. डोळ्यानं सोळा स्वप्नात येत नाही. रात्रंदिवस नित्य शुद्ध बुद्ध असंग निर्विकार परमात्म स्वरूप आत्माराम स्थितीमध्ये राहणारे महात्मे योगी यांचे ध्यानी ध्याता ना साधं प्रमाण आहे. किती धाडस आहे महाराजांचं बोलायला. अरे स्वप्नात आलं नाही कधी, स्वप्नात. पण आमच्या संतांच्या रात्रंदिवस कधी सोडलं नाही. हे म्हणायचे जा, तरी तो बाबा तिथंच. हे म्हणायचे अरे जा ना, आता पाठ होईल ना. ती जनाबाई म्हणते, जा ना बाबा आता काय. आरोप येईपर्यंत याने संतांना सोडून आता काय. अरे चोरीचा आळ घेतील रे माझ्यावर. विठुराया जा बाबा, जा जा, तरी या बाबांना सोडू नये. काय प्रेम असेल, काय जिव्हाळा असेल आपल्या संतांवर श्री पंढरीनाथाचा. का अनुभव शून्याचा प्रवास नव्हता तो. चला अगुणज्ञ, आपल्या गुणाची किंमत नसलेल्या लोकांच्या मागे जाऊ नये. खूप आपण आपल्या काळ सोबत राहतो, कायम आपल्या सहवासात आहे, पण कधीच म्हणत नाही का चाल चाल, काय चाल सुंदर म्हटली महाराज तुम्ही. असं एकदा तर म्हणावं आपल्या मित्रांना. अरे जर आमचं काहीच आवडत नाही तर राहतो का आमच्या सोबत? आपली माणसं आपल्या गुणाचं वर्णन करत असतात. जे गुणाचंच वर्णन करत नाही ते आपली नसतात. अगुणज्ञ लोकांच्या मागे राहू नये. मार्ग बदलला पाहिजे, माणसं बदलली पाहिजे. माणसं तपासून जवळ ठेवा. आमच्या आजीचं एक वाक्य मला चांगलं आठवतं. बाबा माझ्या आजी 103 वर्षाच्या होऊन वारल्या, म्हणजे 22 मध्ये. आमची आजी म्हणे, भाऊ, म्हणजे आमच्या आजीचं वाक्य, कोणाला राग येऊ देऊ नका,
ज्याच्या गळ्यात माळ नाही, ज्याच्या घरात वारी नाही, त्याला आपल्या चुल्यापर्यंत कधी आणू नये. आमची आजी आणूच द्यायची नाही माळ. आमची आजी म्हणे चुल्यापर्यंत नाही, तिकडं बाहेर बैठकीत बसवायचं ना आपलं काढायचं बाहेर. बऱ्याचदा या गोष्टीचा आमच्या आजीचा सगळ्यांना राग यायचा, पण कधी कधी असं वाटायचं आजीचं तेच बरोबर आहे. आमच्या आजीचे शब्द आहे, जीवनाला आचारसंहिता नसलेली लोक चुल्यापर्यंत आले की घर टिकत नाही. अगुणज्ञ. आपला गुण वारीच आहे. आपण व्रतच आहोत, आपण वारकरी आहोत. वारी, वाचन आणि व्रत या 3 गोष्टी आपल्या घरात आहे. याचा ज्याला आदर नसेल त्याचं आपल्या घरात काय काम आहे? ते आपल्या गुणावर प्रेम करत नाही. अमत स्थिरम. काही लोकांचं मत स्थिर नाही. आज असं बोलतील, उद्या तसं बोलतील, परवा काही बोलतील, अशी काही लोकांची मत आहे. अमत स्थिरम. चला विस्तार करत नाही, पण यादी जेवढी याचा खुलासा करता करता प्रत्येक व्यक्तीचं, प्रत्येक पदाचं चिंतन करत एक एक कीर्तन करावं लागेल. इतके दुर्गुण आहे या सगळ्यांची. पण यांच्या मागं जाऊ नका महाराज, जाऊ नका. त्यांचं सोडा. जावं कोणाच्या मागं ते सांगा. तुम्ही जा, पण कोणाच्या मागं? वेदानुगामी सच्शील हा धर्मात्मा पुण्यवान, श्रुती स्मृती अर्च रूपश्य तेषां पार्श्वं गच्छयो. तुम्ही या लोकांच्या मागे जा, जे वेदाच्या मागे गेले, जे सच्शीलाच्या मागे गेले, जे पुण्याच्या मागे गेले, जे धर्माच्या मागे गेले, आणि जे श्रुती स्मृतीच्या मूर्त रूपानं जगात नटले, अशा संतांच्या मागं तुम्ही जा. तुम्हाला 2 वेळा सांगतो, पहिलं चरण म्हणायला होतो. कोणाच्या मागं जावं याचा खुलासा ज्ञानोबांनी 2 वेळांमध्ये केला. या अभंगाचा भावच 2 वेळा म्हणजे तुकोबांचं पहिलं चरण. कोणाच्या? श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होनी मूर्त, अनुष्ठाने जगात देत वडील जे हे, तयाची आचरावी पावले, पाहुनी सात्विकी श्रद्धा चाले, तो तेची फळ ठेविले ऐसे लाये, तयाची आचरावी पावले. कोणाची? जे श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होनी मूर्त, ज्यांच्याकडे पाहिलं की वेद दिसतो, ज्यांच्याकडे पाहिलं की शील दिसतं, ज्यांच्याकडे पाहिलं की पुण्य दिसतं, ज्यांच्याकडे पाहिलं की धर्म दिसतो, आणि ज्यांच्याकडे पाहिलं की श्रुती माता दिसते, तुम्ही त्यांच्या मागं जा. तुकोबाराय सुद्धा त्याच मागवायची अपेक्षा करतात. देवा, असं या जगामध्ये, या विश्वामध्ये एकच चरण आहे, ते म्हणजे संतांचं. नसल संत चरण मिळत तर संत ज्या वाट्यानं गेली ती माती दे रे, आम्ही तेच जीवनाचं सर्वस्व समजू. अभंगाचं पहिलं संत मार्गे चालते, संत मार्गे चालते, संत मार्गे चालते, संत मार्गे संत मार्गे चालते, संत मार्गे चालते, संत मार्गे चालते, संत मार्गे त्याची लागो माझा मागे, त्याची लागो माझा मागे, काय करावे वाटते, काय करावे वाटते. संत मार्गी चालती, त्यांची लागू मज माती. मातेला आणि मातीला दोन्ही गोष्टीला प्रमाण मानणारा आपला संप्रदाय. आपण मातेला जिने जन्म दिला आणि जी सांभाळणार आहे, या दोन्ही गोष्टी कौतुकानं सांभाळणारी माणसं आहोत. आपलं मातेवरही प्रेम आहे आणि मातीवरही प्रेम आहे. ती माती आम्हाला दे ज्या मातीला संतांचा स्पर्श झाला. मला असं वाटतं, जेव्हा जेव्हा तुकोबाराय संत जीवनाबद्दल बोलतात, त्या त्यावेळेला महाराजांच्या नजरेसमोर
दुसरं तिसरं कोणीही नाही. शिवाय ज्ञानोबारांच्या, शिवाय आदिशक्ती मुक्ताबाईंच्या, शिवाय निवृत्तीनाथांच्या, शिवाय सोपान काकांच्या, या 4 भावंडांव्यतिरिक्त संत जीवन तुकोबारांच्या नजरेला नसावं. कारण तुकोबारे सहसा कोणाचं वर्णन करताना दिसत नाही, पण ज्ञानोबारेचं वर्णन करायला लागले की तुकोबारे देह भाव विसरून माऊलींचं कौतुक करतात. संतांच्या मागं गेलेल्या लोकांचं भलं झालं महाराज, म्हणून संतांच्याच मागं गेलं पाहिजे. न संत पडे गुंता कोठे काही न पडे गुंता कोठे काही न पडे गुंता, कोठे काही अग्नीची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही न पडे गुंता कोठे काही न पडे गुंता कोठे काही मार्गदावनी गेले आधी दयानिधी संत ते तेनेची पंथे चालू जात. न पडे गुंता कोठी काही. काय निळोबरांची भाषा आहे, त्याच वाटेनं आपण गेलं पाहिजे. अनेक वाट शोधू नका. इथं देवादिकांच्या सुद्धा वाटा चुकले, तुम्ही तुमची वाट निवडायला लागले. आपल्याकडे यादी आहे, थोडा वेळ वाट गेली इकडं तिकडं, चांगल्या चांगल्या ना धडका बसल्या महाराज. किती मोठी यादी. धडक मारिली रावणा नारदा, यादी. धडक मारिली नारदा, केला रावणाचा चिंदा. दुर्योधना मारिली गदा, घेतला प्राण, घेतला प्राण. तो केवळ पंचानन, येळ का मदन मदन. केवळ पंचानन, येळ का मदन. धडक मारिली शंकरा, केला ब्रह्म्याचा मातेरा. इंद्रचंद्रासी धराला, लाविला जेने, लाविला जेने. तो केवळ पंचानन, येळ का मदन मदन. किती मोठी यादी. पर नाव असे, बापरे, यांना धडका बसल्या म्हटल्यावर आपलं काय गणित आहे महाराज. आपणही मी कधी कधी नवल वाटतं मला, लोक कोणाचा प्रवास करतात. मी त्या मलकापूरच्या बस स्टँडवर एक बाई पाहिली घुमताना, केस बिस मोकळे सोडले होते. आमच्या ड्रायव्हरला म्हटलं गाडी थांबव, फोकट सिनेमा पाहायला भेटतोय. बाई पण भारी देवा. आता चाललाय ना तो चित्रपट. तर केस बिस मोकळे सोडली. ती बाई एसटीतून खाली उतरली होती आणि ती घुमत होती. ती म्हणायची बरं का, सैल सैल सैल. ती बाईचं मी डवळून पाहिलं ते, सैल सैल सैल. म्हटलं काय चाललंय बाई. तिचा नवरा तिच्या माग उभा, त्याला वाटले खाली बिली पडी, तो तिला धरायला. तिचं चाललं सैल्या सैल्या. कंडक्टर थांबला, घेतला त्यांनी एसटीचा दरवाजा लावून. निघाली ती एसटी. ती एसटी धकल्यावर या बाईच्या ध्यानात आलं, आपण तर सैल्या सैल्या करून राहिलो, पण आपल्या थैल्या गाडीत आहे. तिनं सैल्या तिला सोडून मालकाला सांगायला लागली, अरे वैऱ्या घे ना थैल्या. तो म्हणे गेल्या आता. तू कर ना सैल्या सैल्या, मी जमा करतो थैल्या. हे आचरावी पाऊले. अंगात काय आमच्या येत नाही का? हे अंगातच नाही. इतक्या पाण्यात तुम्ही घरून आलात, हे अंगात आल्याशिवाय घरून निघता येतं का? हे अंगातच आलंय ना, गड अंगातच आलाय. गडाची पायरी पायरी आमच्या अंगात येते. आमच्या बापदाद्यांची सेवा आहे असं म्हणायचं धाडच आहे आपल्यात का? आमचं रक्त सुद्धा आम्हाला सांगतं इकडेच वाट घातलेली बरी आहे, तू जाय गडावर. कारण संत आपल्याला वाम मार्गाला जाऊ देत नाही. सांभाळतात, पदोपदी वाचवतात, निहाळतात, कृपा करतात.
सांभाळून घेतात, आपल्याला पदराला लावतात, आहे की नाही? मग जर देवादिकांनी वाट निवडली असेल, साधू संतांनी निवडली असेल, तर आपण का निवडू नये? तुकोबारे बोलतात, तुम्ही वाट निवडा, पण तीच मला जी अपेक्षित आहे, त्यांची लागो मज माती. अहो, ज्ञानोबाऱ्यांच्या पायाची माती ज्यांना सापडली त्या भिंतीचं मंदिर झालं. ज्ञानोबाऱ्यांच्या पायाची माती ज्यांना सापडली त्या रेडेश्वराचं मंदिर झालं आल्याला. ज्ञानोबाऱ्यांची माती रेड्याला सापडल्यावर रेड्याचं मंदिर होतं. नवल आहे. मेलेल्या कुत्र्याचं हाडूक मुक्ताबाईच्या हातात गेलं तर लाखो प्रेत जिवंत झाले. मशीद बोलायला लागली, माती पायाला लागल्याबरोबर. ही ताकद संत चरणातली आहे. आपण सामान्य ती ताकद समजू नका. आपल्याला त्या ताकदीचा अंदाज नाही, हे आपलं दुर्दैव आहे. आपल्याला त्या ताकदीचा अंदाज येत नाहीये की किती ताकद आहे, आपण ते अनुभवत नाही. संतांच्या मागं जाणाऱ्यांचंच भलं झालंय. आपण ज्या गडाचे पाहिक आहोत, थोडासा इतिहास जर तपासला तर ही नाथ महाराजांपासून आपल्याकडे आलेली परंपरा आहे. गावबा महाराजांपासून आपल्याकडे आलेली ही परंपरा आहे. तुम्ही पहा ना, नाथ महाराजांच्या मागं जाणाऱ्या गावबांचं मंदिर झालं. पारायण त्यांनी रामायणाचं लिखाण केलं. त्याच नाथ महाराजांचं जीवन पहा, ज्ञानोबाऱ्यांच्या मागं गेले, पुरुषार्थ साधला जीवनाचा. तुम्ही नाथ महाराजांच्या चरित्रामधला ज्ञानेश्वरी शुद्ध करण्याचा प्रसंग पहा. पहिल्यांदा ज्ञानेश्वरी कोणी शुद्ध केली? नाथ महाराजांनी. पण त्या कालावधीत महाराजांची परिस्थिती बदललेली होती, डबघाईला आलं होतं जरा. तशी नाथ महाराजांकडे 1200 एकर जमीन होती म्हणे. पण 1200 एकर जमीन असून कर्ज झालं. श्रीखंड्या होता हिशोब करायला. एक दिवस श्रीखंड्याला विचारलं नाथ महाराजांनी, सहज, महाराजांच्या मनी ध्यानी नाही, श्रीखंड्या, अरे काय म्हणतो आपला बजेट? तो म्हणे, बजेट नाही महाराज यंदा आपला. नाही, पाऊस नाही, पीक हातात येईल की नाही याची शाश्वती नाही, गेल्या वर्षीच्या हंगामाला भाव सापडला नाही, यंदा आपलं काही खरं दिसत नाही. म्हणजे कर्ज झालं महाराज 700 रुपयाचं. कर्ज झालं, हो 700 रुपयाचं कर्ज झालं. अरे बापरे, आता काय करायचं? तो म्हणे, महाराज, श्रीखंड्या महाराजांना म्हटला, उत्पन्नापेक्षा खर्च जास्त झाला, मला असं वाटतं ह्या पंक्ती बंद केल्या पाहिजे. नाथ महाराज म्हटले, नाही नाही, पंक्ती बंद होणार नाही. महाराज, लोक कीर्तनाला आले की पंक्ती तर पंक्ती, तुम्ही कीर्तनाला आलेल्या लोकांनाही प्रसाद देता बुवा. गूळ, हरभऱ्याची डाळ, हे बंद करावं लागेल आपल्याला, नाही तर पुरणार नाही आपल्याला ते. नाथ महाराज म्हटले, तुम्ही चालू ठेवा, सध्या माझं ध्येय ज्ञानेश्वरी, माझ्याकडे ते काम ज्ञानोबाऱ्यांनी सोपवलं आहे, मला ते पूर्णतेला न्यायचं आहे. मी आता कुठेही जाणार नाही, काहीच इकडच्या तिकडे वीट उचलणार नाही, दगड उचलणार नाही, व्यवहार तुम्ही सांभाळा, पण देव करील आपलं. नाथ महाराजांना विश्वास. 700 रुपयाचं कर्ज झालं, ही बातमी दोघांमध्येच होती, पण वाऱ्यासारखी गावात पसरली. अशा बातम्या लवकर पसरतात. डबगाईला आलं, कमी पडलं की, आणि कमी पडल्यावर ज्यांचं आपल्यावर आहे ना ते लगेच दारात येतात. नाथ महाराजांच्या वाड्यात सावकार पैसे मागायला आले. एका सावकाराचं 550 रुपयाचं कर्ज नाथ महाराजांवर होतं. आणि तो आला आणि महाराजांना म्हटलं, महाराज, आमचे पैसे देऊन टाका, आता आम्हाला काम आहे, आम्ही एक मोठा व्यवहार केलेला आहे. नाथ महाराज म्हटले, अहो कालच आम्ही हिशोब पाहिला, यंदा आमचा काही बजेट नाही. तुमचा बजेट नाही बसणार 20 वर्ष, मग काय आम्ही थांबायचंच का? तुम्ही काही करा पण आमची व्यवस्था करून द्या. अहो नाथ महाराज म्हटले, आम्ही पांडुरंगाच्या कुळात जन्माला आलो, सेवा करणाऱ्या कुळात जन्माला आलो, आम्ही तुम्हाला खोटं सांगणार नाही आणि तुमचे पैसे सुद्धा पळवणार नाही. थोडा अवधी द्या सावकार, असं काही करू नका बा. वचना फिरते अधमजन, आम्ही अधम दिसतो तुम्हाला? आम्ही पांडुरंगाचे उपासक आहे, तुमचा पै रुपयानं रुपया आम्ही परत करणार आहे. फक्त थोडा अवधी द्या आम्हाला, थोडा काळ द्या आम्हाला, त्याशिवाय आम्हाला ते शक्य होणार नाही. तो म्हटला, नाथ महाराज, तुम्हाला अवधी देतो, पण एक अट, माझ्याकडे लक्ष द्या, एक अट. कुठली? जोपर्यंत तुम्ही माझे पैसे देत नाही तोपर्यंत तुम्ही अन्नाचा कण सुद्धा घेऊ नये. तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे. गिरजाबाईनं असे कानावर हात ठेवले,
अरे राम 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 राम. आणि पहिला चला कोणीतरी वाड्यात ती पांडुरंगाची शपथ घालणारा. पांडुरंगाची शपथ आहे, शपथ आहे, शपथ आहे. आवाजच घोंबला तिथं असं. या जोगदून विठ्ठल विठ्ठल आवाजच घुमला महाराज. नाथ महाराज हसायला लागले. सावकार, पांडुरंगाची शपथ घातली, तुम्ही तर अन्न म्हणता हो सावकार. हे नाथ महाराज तुम्हाला वचन देत आहे, आम्ही पाणी सुद्धा पिणार नाही. अन्न पाण्याचा त्याग केला महाराज. अन्नही सोडलं आणि पाणी सोडलं. गिरिजाबाई ते पाहत होते, चित्र डोळ्याला धारा. सावकार तर निघून गेला, पण दुसरा दिवस पहाटेचा आणि ती रात्र. दुसऱ्या दिवशी नाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी घेतली. कसा बसा दिवस मावळला. आता मालक जेवत नाही म्हटल्यावर बायको जेवी नो, गिरिजाबाई जेवती नो, कसं शक्य आहे महाराज? अरे ज्या वाड्याचा मालक जेवत नाही त्याची मालकीन जेवणार नाही यात नवल नाही. श्रीखंडे जेवी नो, नोकर बनून हिशोब करणारा नाथ महाराजांचा गडी जेवी. तुम्ही पहा हे प्रसंग. उपवास लोकांना कळू दिलं नाही. पंक्ती चाललेली आहे पण घरात भोजन नाही, प्रसाद नाही, कोणी अन्न सुद्धा घेतलं नाही, पाणी सुद्धा घेतलं नाही. गिरिजाबाई रडायच्या. ज्ञानेश्वरी हातात आहे. भूक लागली असेल, भजन करणाऱ्याला भूक लागते. काय द्यावं आता मालकाला? मालक सावकाराची कुठं शपथ लागते का? नाथ महाराज असं जे सांगायचे, गिरिजाबाई सावकाराची शपथ लागत नाही, ती शपथ सावकाराची नाही, माझ्या पांडुरंगाची हो. मी कसा अन्नाचा घास घेऊ? जर घेतला घास तर आपण अधमाच्या जातीत मोजल्या जाऊ. शब्द दिलेला आहे तो मरेपर्यंत सांभाळायचा असतो. माझ्याकडून ते जमणार नाही. तुम्ही भोजन करून घ्या. श्रीखंड्या, तू जेवून घेणार आहे? श्रीखंड्या यायचा, बाबा जेवा ना थोडंसं. त्याने अन्नच सांगितलंय, बाबा दूध तर घ्या, काहीतरी तर घ्या बाबा. श्रीखंड्या, तू जेवून घे, भूक लागली असेल. हिशोब करता करता, नाही बाबा, मालकानं घेतल्याशिवाय गडी मालकानं घेऊ नये. मी गडी माणूस आहे, मला भूक लागली याची काळजी आहे ना बाबा तुम्हाला? हो, मग जेवून घ्या ना बाबा. कसले ऐकता हो नाथ महाराज? 4 दिवस निघून गेले महाराज. 5वा दिवस आला. 5वा दिवसही मावळला तरी नाथ महाराजांच्या पोटात अन्न नाही. डोळे थिजायला लागलेले, अंग शरीर थकलं तरी ज्ञानेश्वरी हातात सारखी नजर शब्दांवर. 5व्या दिवशी रात्री गुडघेवढं धोतर आहे, पोटाला कसना बांधलेला आहे. पूर्वी माणसं कसने बांधायची पैसे ठेवायला. खांद्यावर गोंगळं आहे, कटीसी लटी लटीसी बिखरी कसं बसं उपरणं डोक्याला बांधलेलं आहे. हातामध्ये कंदील आहे. आणि रात्रीच्या वेळेला मध्यरात्री सावकाराचा दरवाजा वाजवतोय. सावकार, हो सावकार, दार उघडा. नवरा बायकोला जाग आली. एवढ्या रात्री कोण आलाय आपल्याकडे? बाहेर येऊन पाहताय. कोण तुम्ही? मी नाथांचा नोकर आहे, पैसे द्यायला आलो तुमचे. अरे बाबा, एवढ्या रात्री शपथ घातली राव आमच्या मालकाला तुम्ही. अन्नाचं कण आहे आमच्या मालकाच्या मुखात. आत्ताच हिशोब करा, आम्हाला पाठ त्यांना जीव घालायचंय. अरे पण एवढ्या रात्री आत्ताच सांगा मालकीन तुमच्या नवऱ्याला. हिशोब केला, पैसे तितकेच हो. हिशोब केल्यावर कसना सोडला आणि पैसे काढले. जितका सावकाराचा हिशोब तितके पैसे. ते पैसे घेतले. पावती द्या सावकार, पैसे पोच पावलो, अशी सही करा आणि पावती द्या. सही केली, दिली नोकराच्या हातात. ते मालकीन म्हणते, बाबा बरेच लांबून आले, पाणी देऊ तुम्हाला? तुमच्या घरचं पाणी नाही चालत आम्हाला. किती लोकांनी बुडवलं तुम्हाला, काय केलं तुम्ही लोकांचं? अरे जळता जळत नाही इतकी प्रॉपर्टी आहे तुमची. एका साधून काही काळ पैसे लेट दिले असते, उशीर केला असता माझ्या नाथांनी, माझ्या मालकाने, काय बिघडलं असतं तुमचं? थोडा वेळ दिला नाही आमच्या मालकाला.
शपथ घातली तुमच्या नवऱ्यानं, विचारा पांडुरंगाची शपथ, आमच्या मालकानं आमच्या मालकिनीनं अन्नाचा कण घेतला नाही हो. आम्ही नाही घेऊ शकत तुमच्या घरचं अन्न. निघून गेला नोकर. नाथ महाराज ज्ञानेश्वरीचे शुद्धतेचं काम घेतलं होतं हातात. तेच कार्य दिवसभर कसा बसा डोळा लागलेला पडलेले होते. ज्ञानेश्वरीत पावती ठेवून दिली. पहाट झाली. सावकाराची बायको पूजेला बसली आणि पूजा करता करता कुळाचारानं त्यांच्याकडे आलेली पांडुरंगाची मूर्ती, त्या पांडुरंगाच्या मूर्तीची ती सावकाराची बायको पूजा करायची आणि ती रडायला लागली अचानक. सावकारानं आवाज ऐकला, म्हणे तुला झालं काय? ते म्हणे मालक, मी पंचगव्याचं स्नान घातलं, तीर्थ दिलं, सुंदर वस्त्र परिधान केले, शृंगार केला, पण रोज जशी मूर्ती हसते तशी हसत नाही. आज ध्याना आले जे हास्य वदन, त्यातोनी सांडोनी वदन, केवळ हास्याचे करावे ध्यान, हास्या माझी मन घालून. दररोज माझं मन बुडी घालायची मी त्या प्रभूच्या हसण्यात. तुमच्या आईनंतर या मूर्तीची पूजा मीच केली या घरात, पण मालक मूर्ती नाही हो हसत आपली. आज काय चुकलं असेल मालक आपलं. डोकंच ठेवलं नवऱ्याच्या पायावर. मालक माझी विनंती आहे तुम्हाला, आपल्या पोराबाळांना कपडे सुद्धा राहणार नाही हो, साधूचा कोप घ्यालतं, एकदा साधूचा आशीर्वाद घेऊन या. तुम्ही नाथ महाराजांना देवाची शपथ घातली म्हणूनच आपला देव रुसला. तुम्ही एकदा जा आणि नाथ महाराजांची पैठणात माफी मागावा. एकदा जा, माझी विनंती आहे तुम्हाला. संत क्षमाशील असतात, ते ऐकतील आपलं. तुम्ही जा एकदा, असं म्हणते. हो. सावकार नाथ महाराजांच्या वाड्यात आला. महाराज चुकलं बरं आमचं, तुम्हाला पैसे मागितले, थोडासा अवधी खर्च द्यायला नाही दिला तर शपथ तरी घालायला नको होती. माझ्यामुळे उपवास झाला तुम्हाला, त्या उपवासामुळे त्या कष्टामुळे तुम्ही रात्री नोकर पाठवला. नाथ महाराज म्हटले रात्री? सावकार आम्ही कशाला पाठवावं नोकर, आम्ही तुमच्याच पैशाची व्यवस्था करतोय. बाबा पैसे पोच पावला आम्ही, तुमचा नोकर येऊन गेला आमच्या वाड्यात, आमच्या बायकोने तुमच्या भेटीला पाठवलं, पैसे मिळाले बाबा, मी पावती सुद्धा दिली. अरे उठलो सुद्धा नाही बाबा ज्ञानेश्वरी जोडून, मी पावती दिली महाराज. ज्ञानेश्वरी उघडली, पुढं पावती हजर आहे. पावती पाहिली, सावकारानं सही पाहिली. बाबा ही माझी सही आहे, पैसे पोच पावलो, तुमचा नोकर येऊन गेला, बरोबर हिशोब केला बाबा. रात्री पै न पै भेटली तुमची. आता काही तुम्ही काळजी करू नका, आमची उलट चूक पदरात या, आम्हाला क्षमा करा. पण कशाला पाठवला बाबा एवढ्या रात्री नोकर? नाथ महाराज म्हटले, अरे वेड्या, मी कशाला रात्री नोकर पाठवू, तो नोकर झाला, मी कसा पाठवू रे. एकोबाचे ऋण फेडी ऋषिकेशी.